आणि महानगरपालिकेमध्ये पद मिळायचा संबंधच नव्हता, कारण मी जेव्हापासून निवडून गेलेलो आहे तेव्हापासून बंटी पाटील आणि मुश्रीफ साहेब या दोघांची सत्ता होती आणि आमचं आणि त्यांचं कधीच पटलेलं नाही आणि कधी पटणार पण नाही. इथून पाठीमागे नेत्यांना मोठं करण्यासाठी आम्ही पुढं मागे केलं, पण त्यांनीच आम्हाला पाठीमागे ठेवण्याचं काम केलं. सध्या खासदार धनंजय महाडिक व तुमच्यामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे, नेमकं काय कारण आहे? नाही, गेले 24 वर्ष त्यांच्याबरोबर मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, पण आता त्यांचं जर एकंदर हे व्यवहार बघितला तर त्यांच्या मुलाला प्रमोट करायचं जोरात चालू आहे. म्हणजे आम्ही गेले 24 वर्ष त्यांच्याबरोबर जे काही काम केलं ते विसरलेले दिसतात. तर ठीक आहे, आता त्यांच्या मुलाबद्दल प्रेम असणं याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. आता उद्धव साहेबांचं त्यांच्या मुलाबरोबर प्रेम होतं, राज्याचं काय वाटोळं केस झालं ते आता राज्यानं बघितलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर 24 वर्ष राहून मला जो काही अनुभव आला तो मला पटला नाही, मी त्यांच्यापासून आता वेगळा आहे. 2024ला पाणी योजना चालू झाली त्यावेळी त्यांनी मोटरी बसवल्या 300 HP त्या मोटरी किती साली खरेदी केल्यात हे जर तुम्ही विचारलं तर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सांगतील, आणि ही योजना का फेल गेली हे पण तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल. 2018 साली त्या मोटरी खरेदी केल्यात आणि 6 वर्षांनी त्या मोटरी बसवल्यात. एवढी पण या प्रशासनाला अक्कल नसेल आणि या राजकीय माणसांना म्हणत असतील की मी योजना आणली, मी पूर्ण केली, ही योजना मुद्दाम भारतीय जनता पार्टी बंद पाडते. अरे असं कसं होईल? सतेज पाटलांशी वैर कायम राहणार की कधी तर भविष्यात ते बदलेल? राजकारणामध्ये कोणी कोणाचं नसतं हे म्हणतात, पण मी त्यांच्यासाठी खूप केलेलं होतं ते विसरलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही. नमस्कार, तारा न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूरच्या राजकारणात सातत्यानं सक्रिय असलेलं व्यक्तिमत्व, माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले आहेत. आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण त्यांना खास इन्व्हाइट केलेलं आहे तारा न्यूजच्या वतीने. मी सरांचं स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार सर. सर, तुमच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे, पण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात तुम्ही कितपत यशस्वी ठरलात याच प्रश्नापासून मी सुरुवात करते सर. राजकारणामध्ये जवळजवळ नगरपालिका असल्यापासून आमचे वडील आदरणीय शिवाजीराव कदम साहेब हे नगरसेवक म्हणून काम केले. 1982 साली ते उपमहापौर झाले आणि 1998ला ते महापौर झाले. त्यानंतर आमचे भाऊ सुनील कदम हे 15-20 वर्ष नगरसेवक होते, त्यांनी पण स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर झाले. आणि 2010 साली मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि त्यानंतर आता 2025 म्हणजे गेले 15 वर्षे कोल्हापूरच्या विकासामध्ये थोडा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण नगरसेवक म्हणून आम्हाला थोडे लिमिटेशन असतात, तर थोडासा आमचा प्रयत्न झालेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून. सर, 2010 पासून तुम्ही अनेक पदावर काम केले, पण महापौर किंवा विधानसभा गाठता आली नाही, यामागे रणनीती कमी पडली की काही समीकरणं होती राजकीय? नाही, महानगरपालिकेमध्ये पद मिळायचा संबंधच नव्हता, कारण मी जेव्हापासून निवडून गेलेलो आहे तेव्हापासून बंटी पाटील आणि मुश्रीफ साहेब या दोघांची सत्ता होती आणि आमचं आणि त्यांचं कधीच पटलेलं नाही आणि कधी पटणार पण नाही. त्यामुळं महानगरपालिकेमध्ये महापौर होणं किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन होणं हे काय आम्ही प्रयत्न कधी केला पण नाही. मी 2014ला राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून विधानसभा कोल्हापूर शहरामधून लढवली, पण त्यावेळचे काँग्रेसचे नेते बंटी पाटील साहेब यांनी स्वतः ते काँग्रेसचे मंत्री असताना सुद्धा मला विरोध करून त्यांनी शिवसेनेला मदत केली आणि राजेश क्षीरसागर त्यावेळी आमदार झाले. त्यानंतर 2015ला मी भारतीय जनता पार्टी आणि ताराणी आघाडीची युती झाली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये, आणि त्यावेळी मी ताराणी आघाडीचा प्रमुख म्हणून काम केलं. त्यावेळी ताराणी आघाडीचे 19 नगरसेवक निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे 14 नगरसेवक, असे 33 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम चांगल्या पद्धतीने 5 वर्ष केलं. आणि 2022ला दुर्दैवानं आदरणीय त्यावेळचे कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव साहेबांचं कोरोना काळामध्ये दुर्दैवी निधन झालं. आणि त्यावेळी मला पक्षानं आदेश दिला आहे भारतीय जनता पार्टीने, तू पोटनिवडणूक लढव. आणि त्यावेळी मी लढवली व कोल्हापूरच्या जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीने 79,000 मतं दिली मला, आणि थोड्याशा मतांना माझा पराभव झाला. तरीसुद्धा त्या पराभवाकडे दुर्लक्ष करून मी कोल्हापूरच्या शहरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत आहे.
79,000 मतं घेऊन त्या पोटनिवडणुकीत कुठंतरी पराभव स्वीकारावा लागला सर, आणि आता शिंदे गटात प्रवेश. काय अनुभव एकंदरीत सांगाल? नाही, माझी अपेक्षा होती 2022ची मी ज्यावेळी पोटनिवडणूक लढवली की 2024ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं मला ही जागा घ्यायला पाहिजे होती आणि मला तिकीट द्यायला पाहिजे होतं. पण त्यावेळच्या ह्यांच्या राजकीय वाटाघाटीमध्ये भाजप शिवसेना यांची युती झाल्यामुळं ही जागा शिवसेनेला गेली आणि त्यानंतर मी भारतीय जनता पार्टी ही जागा सोडून घ्या म्हणून खूप पाठिंबा लागले होतो. पण आपल्या जवळच्याच माणसांनी या गोष्टीला विरोध करून मला जो काय धक्का दिला, त्या धक्क्याला सावरण्यासाठी मी त्यावेळी नाइलाज असतो. समविचारी पक्ष आपला एक शिवसेना आपल्याबरोबर आहे, दरवेळी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती असते, त्यामुळे मी आपल्या समविचारी पक्षाबरोबर भगव्या पक्षावर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण आता ती शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही म्हटला किंवा अनुभव काय आहे, दोन्ही पक्षांचे विचार मत एकच आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व असेल किंवा शिवसेनेचं आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं, आनंदी साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही हिंदुत्वाबद्दल त्यांचं जे काही विचार आहेत ते माझे पहिल्यापासून माझ्याबरोबर असल्यामुळं मला त्याची काही जास्त कुठं काही त्याचा त्रास झाला नाही. आणि आता शिवसेनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मी काम करत आहे. जिल्ह्याची जबाबदारी अखंड मला समन्वयक म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आमचे पक्षाचे आदरणीय नेते श्रीकांत शिंदे साहेबांनी जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये बरेच वर्ष मी पडद्यामागूनच असल्यागतच होतो की फ्रंट पेजवर मी कधीच आलो नाही की बाबा राजकारणामध्ये तुम्ही म्हटला मगाशी की तुम्ही कधी तुम्हाला पुढं आला नाही. पण माझ्या डोक्यात पण तसं काही नव्हतं आपण पुढे यावं, दुसऱ्याला ढकलून पुढं जावं. जसं फोटो बघता तुम्ही राजकारणामध्ये ढकलायचं आणि पुढं जाऊन उभं राहायचं आणि फोटो काढायचा, हे आमच्या संस्कृतीमध्ये कधी बसलेलंच नव्हतं आणि कधी बसणार पण नाही. तरी देखील आता शिंदे साहेबांनी आम्हाला नेतृत्व करण्याची जी काही संधी दिलेली आहे त्यामध्ये पक्षाच्या कामासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहे. इथून पाठीमागं नेत्यांना मोठं करण्यासाठी आम्ही पुढं मागे केलं, पण त्यांनीच आम्हाला पाठिंबा ठेवण्याचं काम केलं. पण आता ठीक आहे, भविष्यकाळामध्ये जनता ही खूप सुज्ञ आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरची जनता ओळखते आणि जी माणसं काम करतात त्यांना डोक्यावर घेते. घराण्याचा जर वारसा असेल तर खरोखरच फायदा राजकारणात होतो असं वाटतं का कधी कधी तोटाही सहन करावा लागतो? नाही, घराण्याचा वारसा म्हणून मी निवडणुकीमध्ये कधी आलेलो नाही. जर तुम्ही बघितलं, आमचे वडील आदरणीय शिवाजीराव कदम साहेब 2020 साली महापौर पदावरून उतरल्यानंतर कधीही राजकारणामध्ये आले नाहीत. त्यांनी 2000 साली ते 2000 ते 2010 म्हणजे 10 वर्षानंतर मी राजकारणात आलो. नंतर त्याच वेळी जर वडिलांनी मला उभा केला असता तर घराण्याचा वारसा म्हटलो असतो. पण त्यांनी मला त्याच वेळी सांगितलेलं, हा काय आपला प्रॉपर्टी कार्ड 7/12 नव्हं की वडिलांच्या नावानंतर मुलाचं नाव लागलं पाहिजे. ज्यावेळी तू लोकांना वेळ देशील, लोकांची कामं करशील, त्यावेळी तू राजकारणात जा, आता जाऊ नको, हा त्यांनी मला सल्ला दिला होता. त्यामुळं 2000 ते 2010 या काळामध्ये ज्या ठिकाणी आमचे वडील निवडून यायचे त्या ठिकाणी त्यावेळी दुसरे एक महापौर झाले भीमराव पवार साहेब म्हणून, ते निवडून आले. त्यानंतर संजय निकम त्या मतदारसंघातून निवडून आणला आम्ही, आणि त्यानंतर मी 2010ला या राजकारणामध्ये आलेलो आहे. त्यामुळे वारसा घेऊन मी आलेलो आहे असं म्हणता येणार नाही. 85 लाखाचा घोटाळा तुम्ही उघडकीस आणला, त्यानंतर अनेक घोटाळे बाहेर आले. मला विचारायचं की हे थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? नाही, 85 लाखाच्या घोटाळ्यामध्ये मी प्रेस घेतल्यानंतर तुम्ही त्यावेळी पाहिलं असेल, मी 1 वाजता प्रेस घेतली आणि त्या ठेकेदारानं लगेच 4:30 वाजता पत्र दिलं की हा घोटाळा मी केलेला आहे, माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे केलेला आहे. ते सगळं झालं, पण त्याच्यावरती आयुक्तांनी लगेच कारवाई केली, बऱ्याच लोकांना निलंबन केलं. ह्याच्यावरती मी अजून खुश नाही. जो घोटाळा झालेला आहे त्याच्या तळापर्यंत जाणे गरजेचं आहे. पोलीस कंप्लेंट होऊन आता जवळजवळ 1.5 महिना पूर्ण झालेला आहे, त्याच्यावरती काहीही झालेलं नाही. तो ठेकेदार न्यायालयात गेला, त्याला जामीन फेटाळलेला आहे. पण आज तागायत मी कालच प्रेसला पुढारी पत्रकारांना काल सांगितलं, त्यांचा मला फोन आलेला, तर मी सांगितलेलं आहे येणाऱ्या 8 दिवसाची मी मुदत मान्य आयुक्तांनी पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे. तर त्यांनी या 8 दिवसामध्ये ठोस कारवाई जर नाही केली तर मी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद आहे, त्या लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या दारात मला आंदोलनाला बसावं लागेल. सर, नेमकी काय कारणं असावीत जेणेकरून या गुन्ह्याचं जे काही झालेलं आहे त्या तळापर्यंत पोलीस किंवा प्रशासन जाऊ शकत नाही? नाही, प्रत्येकाला आता भीती काय झाल्या,
आता गुन्हेगार सापडल्यानंतर त्यानं म्हणणं की ह्याला पैसे दिले त्याला पैसे दिले, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याच्या पाठीमागे पहिल्या प्रेस मिटिंगला पण सांगितलं होतं, हा एवढा मोठं धाडस करण्याचं काम एका सामान्य ठेकेदाराचं होऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागं कोणता आका आहे. तर धस साहेबांनी हा आका शब्द आणला, आमदार सुरेश धस साहेबांनी हा आका शब्द आणला आणि अखंड राज्यामध्ये आका शब्द हा फेमस झाला. तसं ह्या ठेकेदाराच्या पाठीमागं आका आहे आणि हा आका पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिकेच्या मान्य प्रशासक आयुक्त असतील यांनी शोधून काढला पाहिजे. हे माझं काम नाही. माझं काम होतं ते मी पूर्ण पारदर्शकपणे केलेलं आहे. त्याच्यासाठी मी कधीही ह्याच्यासाठी तयार आहे चौकशीसाठी. पण मी जो आरोप केलेला आहे त्या आरोपावरती पोलिसांनी आणि प्रशासकांनी लवकरात लवकर कारवाई करावी. नसेल तर मी मगाशी सांगितले मला त्यांच्या दारात आंदोलन बसावं लागेल. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आजही नानांच्या कार्यालयात प्रचंड गर्दी असते. 24 तास लोकांची ये-जा असते. तर हीच गर्दी आगामी काळात न्याय मिळवून देईल असं तुम्हाला वाटतं का? 100%. मी काय म्हटलं, परवाच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भावनिक असून देखील भावनिकता असते. शेवटी आमदार वारले म्हणजे त्यांच्या पत्नी उभारले, हे मला पण माहिती होतं की बाबा आपल्याला यश एवढं येणार नाही. पण महानगरपालिकेची निवडणूक समोर होती. भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह कधी लढलेलं नव्हतं जास्त. ते लोकांच्यापर्यंत जावं, आपण पोचावं. जसं एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. एखाद्या डॉक्टरला आपण जाताना बघतो की गर्दी असते. एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये गर्दी असते. का असते? तिथे कपडे चांगले मिळतात. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचे रिझल्ट चांगले असतात, त्यांची गोळी लागू पडते. त्याच पद्धतीनं तुम्ही कधीही माझ्या ऑफिसमध्ये आला तर माझ्या ऑफिसमधला स्टाफ जवळजवळ 15 ते 17 लोकांचा माझा स्टाफ आहे. आणि हा कशाचा माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही. जनतेची कामं असतात, कोणाची पोलीस स्टेशनची कामं असतात, कोणाची कलेक्टरचे ऑफिस असतात, रेशन कार्डची कामं असतात, सगळ्यात मोठं आरोग्याची कामं असतात. ही सगळी कामं आल्यानंतर मी जाग्यावरती ज्या त्या दिवशी संपवत असतो. त्यामुळे माझ्याकडे प्रचंड लोकांचं ओढ आहे. आणि भविष्य काळामध्ये कोल्हापूरची शहरं, मगाशी तुम्हाला सांगितलं, कोल्हापूरची लोक सुज्ञ आहेत आणि ते चांगले निर्णय घेतात. आमच्या घराण्याबद्दल त्यांचा कायमचा चांगला निर्णय. म्हणजे बघितलं, जेव्हापासून महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आमच्या घराण्यामध्ये एकदाही असं घडलेलं नाही आमचा माणूस उभारला आणि पडलाय. तरी जनता सुज्ञ आहे आणि या कामाची पोचपावती आम्हाला येणार भविष्य काळामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर जी काही मी आता परवाच्या निवडणुकीमध्ये जो काही निर्णय घेतला आहे त्याच्यावरती आमचा पक्ष अतिशय चांगला निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या जनतेला पाहिजे होतं की मला काहीतरी पद मिळावं. नगरसेवक साधा असताना सुद्धा एवढा मोठा माणूस काम करतो. एखादं मोठं पद मिळाल्यानंतर कोल्हापूरचं चांगलं काम करू शकेल. तर भविष्य काळामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला चांगले काम करण्याची संधी मिळणार आहे, हे मी कोल्हापूरच्या लोकांना सांगू इच्छितो. सध्या खासदार धनंजय महाडिक व तुमच्यामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. नेमकं काय कारण आहे? नाही, गेले 24 वर्ष त्यांच्याबरोबर मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. पण आता त्यांचं जर एकंदर हे व्यवहार बघितला तर त्यांच्या मुलाला प्रमोट करायचं जोरात चालू आहे. म्हणजे आम्ही गेले 24 वर्ष त्यांच्याबरोबर जे काय काम केलं ते विसरलेले दिसतात. तर ठीक आहे, आता त्यांच्या मुलाबद्दल प्रेम असणं ह्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही. आता उद्धव साहेबांचं त्यांच्या मुलाबरोबर प्रेम होतं, राज्याचं काय वाटोळं झालं हे आता राज्यानं बघितलेलं आहे. तर ह्यांच्या मुलाचं प्रेम त्यांच्याबरोबर असेल तर आम्हाला वैयक्तिक राजकारणपेक्षा समाजकारण मी त्यांच्यावर राहून त्यांच्या पाठीमागं राहून त्यांच्या कधीही पुढे जाण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही. तर त्यांच्याबरोबर 24 वर्ष राहून मला जो काही अनुभव आला तो मला पटला नाही, म्हणून मी त्यांच्यापासून आता वेगळा आहे. एकेकाळी महाडिकांशी जवळीक होती तर सतेज पाटलांच्या सोबत तुमचा तणाव होता. यातून काय राजकीय लाभ किंवा काय राजकीय तोटा झाला असं तुम्हाला वाटतं? मी राजकीय लाभाचा आणि फायद्याचा जर विचार केला असता तर 2014लाच आमदार झालो असतो. म्हणजे मला कुणी ऑफर केली, कुणी या म्हणून सांगितलं हे काही मी सांगू शकत नाही. पण मी राजकारणामध्ये फायदा तोट्याचा विचार केला असता 2014ला आमदार झाला असतो, 2019ला झाला असतो, इव्हन 2022ला पण झाला असतो. पण मी राजकारणामध्ये फायदा तोट्याचा न विचार करता वैयक्तिक कुठेही कोणासमोर झुकायचं नाही. आपलं जे काय मत आहे ते परकटपणे मांडायचं. आपलं जनतेबद्दलचं जे मत आहे ते जनतेबरोबर राहायचं. म्हणून मी त्या दोघांच्या बद्दल, आता बंटी पाटलांच्या बरोबर माझं पहिल्यापासून 2009 सालापासून माझं त्यांचं बोलणं नाही आणि कधी इथून पुढे होईल असं पण काय मला वाटत नाही. कारण राजकारणामध्ये मी महाडिक साहेबांच्याकडं बाजूला गेलो म्हणून बंटी पाटलाकडे जायचं किंवा बंटी पाटलांच्याकडे बाजूला गेलो म्हणून महाडिक साहेबांच्याकडे असं काय नाही. मला कुठला विचार जो पटत नाही त्या पटत नसणाऱ्या विचाराबरोबर मी कधी राहू शकत नाही, राहणार नाही.
पाणी टंचाई, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, स्वच्छता या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे. निवडून आलात तर कशा पद्धतीनं प्राधान्य देऊन या गोष्टी पूर्णतः निकालात काढल्या जातील? नाही, पाणी प्रश्नावरती आता मी आणि अमल माडिक साहेब किंवा आमचे सगळे नेते राजेश क्षीरसागर साहेब आहेत. पाणी प्रश्न हा कोल्हापूरचा खूप गंभीर झालेला आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनामधून ही काही पाणी थेट पाईपलाईनची योजना आली, त्यातून सगळे पैसे केंद्राने राज्याने आपल्याला दिले आहेत. पण त्यावेळी देखील आम्ही मगाशी म्हटलं की त्यांचं विरोधी आघाडीची सत्ता असताना बरेच, आता हा घोटाळा किरकोळ आहे 85 लाखाचा. 2 घोटाळे मी थेट पाईपलाईनच्या कामामध्ये जे काढलेले होते ते अतिशय मोठे होते. आणि ज्यावेळी आम्ही जनरल बॉडीमध्ये किंवा प्रेसमध्ये पाणी प्रश्नावर बोललो त्यावेळी विरोधकांनी असंच केलं की ह्या लोकांना कोल्हापूरच्या जनतेला पाणी प्यायला द्यायचं नाही, त्यामुळे हे विरोध करतात. आम्हाला तसं असतं तर आता तुम्ही पाणी दिलं असतं ना. एक वेळा महानगरपालिकेच्या दारामध्ये जाऊन आम्ही दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं की बाबा आता तरी आम्हाला पाणी मिळावं. पण 2024ला बंटी पाटील साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी आंघोळ केली, गुलाल उधळला. पण आज तागायत 1.5 वर्षामध्ये कोल्हापूरच्या जनतेला पाणी नाही आहे. हे केवढं मोठं दुर्दैव आहे. आज सकाळी माझ्या भागामध्ये हर्षित गाडगे आता वॉटर सप्लायचे अधिकारी आहेत, प्रिया पाटील मॅडम आहेत, झालंच तर कमलाकर आहेत. आज सकाळी आमच्या भागामध्ये 5 ठिकाणी आम्ही फिरती केली की आमच्या इथं पाणी नाही साहेब, काय करायचं म्हणून. हे 1.5 वर्षानं देखील जर पाणी तुम्ही देऊ शकत नसता, 2014च्या निवडणुकीमध्ये थेट पाईपलाईन योजना मंजूर नाही झाली तर मी निवडणूक लढवणार नाही हे म्हणणारे त्यावेळचे आमदार सतीश पाटील यांनी ती 3 वर्षात 2017ला ती योजना पूर्ण करायला पाहिजे. ती 2024ला केली. नशीब ती झाली. आम्ही पाठपुरावा केला, आम्ही दंगा केला म्हणून ती झाली. पण झालेली योजना ही बोगस आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात त्यामध्ये टेक्निकली त्रुटी आहेत. त्या टेक्निकली त्रुटी आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही त्या काढणार आहे. एक साधं त्यातलं उदाहरण देतो. तुम्ही महानगरपालिकेमध्ये माहिती घ्या. मी म्हणतोय म्हणून नाना करून काय तर म्हणतात, बंटी पाटलांच्या विरोधात बोलतात किंवा माडकांच्या विरोधात बोलतात, असं नाही. 2024ला पाणी योजना चालू झाली त्यावेळी त्यांनी मोटरी बसवल्या 4 300 HP. त्या मोटरी किती साली खरेदी केल्यात हे जर तुम्ही विचारलं तर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सांगतील. आणि ही योजना का फेल गेली हे पण तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल. 2018 साली त्या मोटरी खरेदी केल्यात आणि 6 वर्षांनी त्या मोटरी बसवल्यात. एवढी पण ह्या प्रशासनाला अक्कल नसेल आणि या राजकीय माणसांना म्हणत असतील की मी योजना आणली, मी पूर्ण केली, ही योजना मुद्दाम भारतीय जनता पार्टी बंद पाडते. अरे असं कसं होईल? भारतीय जनता पार्टीनं आदरणीय मोदी साहेबांनी त्यावेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून 400 कोटी रुपये तुम्हाला योजनेसाठी दिले. ते पैसे नाही दिले असते तर म्हटलं असतं ठीक होतं की बाबा मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीनं पाण्याला विरोध केला, ही योजना बंद पाडली. आता तुम्ही केलेली चुकाची खापर भारतीय जनता पार्टीने आमच्या नावावर जर फोडत असला तर अतिशय चुकीचं आहे. ही योजना कम्प्लिटली फेल गेलेली आहे. यामध्ये मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आता ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोप काय करू नका. ह्याच्यामध्ये काय काय घोटाळे झालेले आहेत ते कोल्हापूरच्या जनतेला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये समजणार आहे आणि यावरती 100% या योजनेवर चौकशी लागणार आहे. आता सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आणि हद्दवाढ, याबद्दल तुमची भूमिका काय आहे? नाही, हद्दवाढ ही झालीच पाहिजे. आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. कारण हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येचा जो काही क्रायटेरिया असतो, 10 लाख लोकसंख्या असली की एवढं बजेट येईल, आपण स्मार्ट सिटीमध्ये जाईन, आपण हृदयमध्ये जाईन, या योजना कुठल्याच आपल्याला लागू होत नाही. एक साईडला पंचगंगा नदी, एक साईडला प्रचंड येणारा महापूर, एक साईडला प्रचंड प्रमाणात असलेली शेती, आणि हे सगळं व्हायचं म्हटलं तर एक साईडला हद्दवाढ ही झालीच पाहिजे. या मताचा मी स्पष्ट मताचा माणूस आहे. आता शक्तीपीठ महामार्गावर मोठमोठे आंदोलनं चालू आहेत. कोण म्हणते झालं पाहिजे, कोण म्हणते झालं नाही पाहिजे. पण आज तुम्ही बघितलं, आज कोल्हापूर सोलापूर, कोल्हापूर पुणा, कोल्हापूर बेंगलोर हे जे काही रोड झाले, त्या रोडमधून प्रचंड प्रमाणात त्या भागाची डेव्हलपमेंट झालेली आहे. तुम्ही आता बघितलं की सोलापूरला आपण बघितलं पहिलं 6-7 तास लागायचे, आता 2-2.5 तासामध्ये आपण सोलापूरमध्ये पोहोचतो. तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे सगळे व्हायला पाहिजे. आता कोल्हापूर रत्नागिरी रोड चालू आहे, आपण तो 1-1.5 तासामध्ये रत्नागिरीमध्ये जाऊ शकणार आहे. इथून वाहतूक आपली चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता देवाचे मार्ग म्हणजे इथून या नरसिंहवाडीतनं तुम्ही बळवमठ जायचं असेल, हे देवाचे मार्ग जोडण्याचा जो काय त्यांचा जो काय प्रयत्न चालू आहे, त्यामुळं आपल्याला पर्यटनाला चालना मिळणार आहे. बरीच आपली धार्मिक स्थळं डेव्हलप होणार आहेत. ती व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. माहिती कोल्हापूरमध्ये आल्यापासून काय नेमके बदल कोल्हापुरात झाले? नाही, आता सगळ्यात महत्त्वाचं एक सरकारनं जो काही निर्णय घेतला, किंवा आता ठीक आहे चीफ जस्टिसने जो काही निर्णय घेतला, कोल्हापूरला खंडपीठ आलं. आदरणीय छत्रपती शाहू महाराज ज्यांनी जो काही राधानगरी धरण बांधलं आणि सर्व धर्मीयांना
शिकण्यासाठी जागा दिली, त्यांची वसतिगृह केली. त्यानंतर कोल्हापूरची डेव्हलपमेंट काही झाली नव्हती म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला कुठल्या नेत्याला किंवा राजकीय माणसाला काय बोलायचं नाही. पण छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर आता कोल्हापूरचं एक माइलस्टोन झालेलं आहे, ते म्हणजे हायकोर्ट बेंच. आणि येणाऱ्या आता खंडपीठ या ठिकाणी बेंच झाले, आता त्याचं लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. आणि हे करत असताना आता कोल्हापूरमध्ये 5 जिल्ह्याची लोक जी काय येतात ती आपल्याला नावं ठेवायला लागलीत. एक सगळ्यात मोठी तुम्ही मगाशी म्हटला, पार्किंगची व्यवस्था नाही, सगळे चौक जाम व्हायला लागले. त्या आपल्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये फ्लायओव्हर व्हायला पाहिजे. फ्लायओव्हरसाठी मी आणि त्यावेळी मी माझ्याने खासदार साहेबांशी संबंध चांगले होते, त्यांनी अंमल साहेबांनी गडकरी साहेबांच्याकडे जाऊन त्यावेळी प्रयत्न केला आम्ही. पण हे 500 मीटरच्या दारूचा जो प्रस्ताव होता त्यामध्ये आता हा पण रोड आपला नॅशनल हायवे म्हणून त्यावेळी होता. सयाजी हॉटेलच्या दारातला रोड आपला नॅशनल हायवे म्हणून होता. तावड्या हॉटेलपासून शिवाजी पुलापर्यंत हा नॅशनल हायवे दर्जा होता. तर हे 500 मीटरमध्ये ह्या लोकांची सगळ्यांची बिअर बार अडकल्यामुळे या लोकांनी ह्या रस्त्याचा दर्जाच घालवला. त्यामुळं आपल्याला ह्या रस्त्यावरती पैसे खर्च करण्याची जी काय अडचण आली होती ती परवा झालेल्या मिटिंगमध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी अटॅच म्हणजे नॅशनल हायवेला जोडणारा रस्ता म्हणून ह्या फ्लायओव्हरचं टेंडर करण्याची महापालिकेला सूचना दिलेली आहे. त्यामुळं आता त्या पद्धतीनं आदरणीय आयुक्तांनी ह्याच्यावरती कन्सल्टिंग कंपनी नेमण्याचं काम चालू केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये लवकरच कोल्हापूरमधल्या रस्त्यांचा जो काय रस्ते जाम आणि ट्रॅफिकचा जो काय प्रॉब्लेम आहे ते अंमल साहेबांच्या माध्यमातून, गडकरी साहेबांच्या माध्यमातून, खासदार सगळे आमदार या सगळ्यांच्या माध्यमातून हा सुटेल अशी मला आशा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. पारदर्शक कारभारासाठी सत्तेत आल्यानंतर ठोस पावले काय असणार आहे तुमच्याकडून? नाही, पारदर्शकता येण्यासाठी मगाशी म्हटलं की आपले हात स्वच्छ असले तर आपण काम करू शकतो. आणि कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे कदम फॅमिलीचे हात कशा पद्धतीने स्वच्छ आहेत, कुठेही घाणीत हात घालायची आम्हाला सवय नाही. भविष्यकाळामध्ये कोल्हापूरचे सगळे प्रश्न म्हणजे पार्किंगचे प्रश्न आहेत, फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळ असेल, जन्मस्थळ असेल, हे अजून अपुरंच आहे. यासाठी लागणारे आपले प्रयत्न असतील, सगळे पुतळे असतील, त्याचे सुशोभीकरण असेल, आईसाहेबांचा पुतळा आहे. आता मला सांगा एसटी स्टँडवरती आदरणीय कर्मवीरराव भाऊसाहेब पाटलांचा ज्यांनी शिक्षण आपल्या जनतेमध्ये रुजवलं आणि मोठी शिक्षण संस्था सामान्य माणसांना शिकण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते कर्मवीर भाऊसाहेब पुतळ्याची जर अवस्था बघितली ती वाईट आहे. हे सगळे छोटे असतील मोठे असतील हे सगळे प्रश्न मार्गी लावायच्यासाठी मी कुठेही कमी भविष्यकाळामध्ये राजकारणामध्ये फक्त बोलून चालत नाही, त्याला एक ताकद यायला लागते. मी मला सांगितलं ही मोठी ताकद आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून लवकरच मला मिळणार आहे आणि ती मिळाल्यानंतर मी ह्या सगळ्या कामामध्ये फ्रंट ब्रेला असणार. युवक, महिला, उद्योजक आणि यांच्या समस्या हे सर्वश्रुत आहे. महापालिकेतून कोणते उपक्रम जास्तीत जास्त तुमच्याकडून भविष्यकाळात राबवले जातील? नाही, महिला सबलीकरण हे फक्त आपण म्हणत असतो, पण महिलांना बचत गटांच्या महिलांना व्यापारपीठ उपलब्ध करून देण्याचं सगळ्यात मोठं जे काम आहे ते महिला बाल कल्याणतर्फे व्हायला पाहिजे. त्यांना एखादा मॉलची जागा महानगरपालिकेतर्फे त्यांना बांधकाम बरेच शहरामध्ये आम्ही बघतो की त्या ठिकाणी तसं त्यांनी केलेलं आहे. पण आता इथे कुणी केलं नाही, आता मी केलं नाही म्हटलं तर परत राजकीय येते, राजकीय माणसांनी केलं नाही. त्यासाठी मी प्रयत्न करणार. उद्योजकांचा मी स्वतः एक उद्योजक आहे, माझ्या शिर्ली एमआयडीसीला चांगलं वर्कशॉप आहे. मी स्मॅक म्हणजे शिर्ली मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा सदस्य आहे. आणि परवाच मी 2 दिवसापूर्वी आदरणीय आमचे नेते उदय सामंत साहेब उद्योगमंत्री यांच्याकडे मी ह्या सर्व तिन्ही मी कागल, 5 स्टार, शिरोली आणि उद्यमनगर ह्या सगळ्यांची मीटिंग लावून त्यांचे जे काही प्रश्न होते ते 2 दिवसाच्या पेपरमध्ये आपण पाहिलं असेल. त्यातले त्यांनी जे काही प्रश्न मांडले होते त्यांनी ते पूर्ण करण्याचं आश्वासन केलं नाही, त्यांनी सगळी माहिती दिली. आणि 1-2 क्लस्टरच्या योजनेमध्ये त्यांच्या अडचणी होत्या. गेले 5 वर्ष त्यांचा प्रयत्न चालू होता त्यांना झालेल्या दंडासंदर्भात, तो पण त्यांनी विषय मार्गी लावला. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये मी असल्यामुळं आणि सगळ्या क्षेत्रामध्ये मला माहिती असल्यामुळं माझी स्वतःची मी शेतकरी आहे, मी उद्योगपती आहे, मी रोड कॉन्ट्रॅक्टर आहे, मी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे सगळे. आणि आता सगळे कोल्हापूरचे डॉक्टर्स असतील त्यांच्या अडचणी, आता घनकचऱ्याची अडचण आहे, आता कचरा डेपोची आपल्याला बावड्यातली अडचण आहे किंवा दवाखान्यातला जो कचरा निर्माण होतो त्याच्या अडचणी, ते सगळ्यांची जाण असल्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हे प्रश्न जर मार्गी लावायचे असतील त्यासाठी जी काय ताकद लागणार आहे ते आता आम्हाला कोल्हापूरच्या जनतेनं आदरणीय राजेश सागर साहेबांना त्यांनी निवडून दिले. तर हे मी आणि साहेब आता आमचे प्रयत्न चालू आहे. गेल्या 15 वर्षाची जी काही घाण आहे ती काढायला थोडा वेळ लागेल, पण नक्कीच मी लोकांना सांगू इच्छितो की
कोल्हापूरचे जे काही प्रश्न आहेत ते नक्की आम्ही मार्गी लावणार. आता एक रॅपिड फायर राऊंड आहे सर. मी विचारेन की फडणवीस की शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकट्याचं नाव घ्यायचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व म्हणून कोणाला पसंती द्या? नाही थोडा अवघड प्रश्न आहे. मी 10 वर्षे आदरणीय फडणवीस साहेबांच्यावर काम केले आणि आता गेले 1 वर्ष मी शिंदे साहेबांच्यावर आहे. पण दोन्ही पण नेते जनतेची नाळ असणारे नेते आहेत. सतेज पाटलांशी वैर कायम राहणार की कधी तर भविष्यात ते बदलेल? राजकारणामध्ये कोणी कोणाचं नसतं हे म्हणतात, पण मी त्यांच्यासाठी खूप केलेलं होतं, ते विसरलेले आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही. स्थानिक लेवलचे महाविकास आघाडीतले नेते जे तुम्हाला आवडतात, एकाला जर पसंती द्यायची झाली, महाविकास आघाडीतले नेते. अच्छा, आमचे स्थानिक महाविकास आघाडीचे नेते होते PN पाटील साहेब, ते पण आता दुर्दैव नाहीत. केंद्रातील आवडते नेते आणि का? हे मोदी साहेबच ना, कारण त्यांचे बघितलं आता ट्रम्प सारख्या माणसाला त्याने अक्षरशः गुडघे टेकायला वेळ आणलेला आहे. त्या माणसाने कधी ते रशियाला गेले, कधी ते चायनामध्ये गेले. परवा बघितलं तुम्ही 50% टेरिफवरनं केवढा मोठं महाभारत राजकारण घडलं. देशाची अर्थव्यवस्था बिघडते का, आपल्याला मटेरियल येते का नाही, महागाई वाढणार का, त्यांनी जो काही परवा जे पॉलिसी केली, असे बऱ्याच पॉलिसी आहेत. सिंदूर ऑपरेशन आहे, कारगिल आहे, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा GSTचा जो काही निर्णय आहे, बघा तुम्ही आज मार्केट इतकं बूम होणार आहे या दिवाळीला. मी गाड्यांच्या किमती असतील, वस्तूंच्या किमती असतील, जो काय निर्णय घेतात तो जनतेच्या हिताचा घेतात. त्यामुळे ते मला नेते आदरणीय मोदी साहेब आवडतात. कोल्हापूरचा विकास खरंच दिसतोय का? नसेल दिसत तर आगामी कालावधीत कोणतं हे तुम्ही अवलंबणार आहात जेणेकरून हे प्रश्न सुटतील? नाही, कोल्हापूरचा विकास जर व्हायचा असेल तर एखादी मोठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली पाहिजे, IT आली पाहिजे. आता IT येऊन उपयोग होणार नाही असं मला वाटायला लागले, कारण आता ITचं टेक्नॉलॉजी बदलली. IT ही यायला पाहिजे ती 7-8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. आता आपल्या इथली बरीच मुलं, जवळ कोल्हापूर जिल्ह्यातून 60,000 मुलं ही पुणे, बेंगलोर, हैदराबाद, बेंगलोरला गेलेत आणि त्यांचे आईवडील येत आहेत. तिथं गेल्यानंतर ते लग्न करतात, तिथं राहतात आणि आईवडिलांना नंतर तिकडे बोलून घेतात. आईवडील इथून जात नाहीत. कोल्हापूर हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर झालेलं आहे. भविष्य काळामध्ये ज्या उद्योग निर्मिती करणाऱ्या असतील, इंडस्ट्री असतील, त्या कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. परवा आम्ही उद्योगमंत्री साहेबांच्या बरोबर बोललो यावरती, पण त्यांनी सुद्धा नकारात्मक भूमिका घेतली. कारण कोल्हापूरमध्ये उद्योग आणायचे असेल तर आपल्याला जागा पाहिजे, आणि जागा जर घ्यायला गेलं तर त्यांनी सांगितलेलं आहे जागेसाठी आंदोलन करणारे तुमच्या इथं माणसं खूप आहेत. हे जर तुम्ही थांबवणार असला तर मी कोल्हापूरला चांगला उद्योग देऊ शकतोय. रत्नागिरीमध्ये त्यांनी आता आम्हाला उदाहरण दिलं नाही, दाखविलं ग्राफिकमध्ये 2100 एकर जागेची त्यांनी ॲक्विशन केलं आणि मोठे उद्योग तिथं आणले. पण कोल्हापूरमध्ये जागा घेताना प्रत्येक गोष्टीला आंदोलन आणि समिती, म्हणजे कृती समितीला मी नाव ठेवत नाही, आदरणीय ND पाटील साहेब, पानसरे साहेबांच्यावर मी कृती समितीमध्ये फ्रंटला राहून मग त्यांची खुर्ची उचलायला होतं. मी बरेच फोटोमध्ये बघा, मी ND पाटील साहेबांच्या खुर्ची पाठीमाग खुर्ची धरून उभारलेला माणूस आहे. ती एक काळ वेगळा होता, पण आता कृती समितीमध्ये ठराविक व्यक्ती ही अतिशय चुकीचं काम करत आहेत आणि ते कोल्हापूरच्या जनतेला चांगलं माहिती आहे आणि ह्याच्यावरती मी योग्य वेळी बोलणार आहे. तर हे होते सत्यजित कदम सर, कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय असलेले सत्यजित कदम सर यांनी आज त्यांच्या भूमिका, योजना आणि भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे. आगामी काळात जनता त्यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. मी सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी देखील त्यांना शुभेच्छा देते. सर, आल्याबद्दल धन्यवाद.